मी आज निवेदन दिलं. कंधारे साहेबांना हे सांगितलेलं आहे, जे पथारी व्यवसाय आहेत ते सोलापूर रोडच्या मध्यभागी येऊन आता बसायला लागलेले आहेत. कायद्याचा काय धाक राहिला आहे का नाही असा प्रश्न आज उद्भवत आहे. हे महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि तसे ट्रॉफिक पोलीस हे हप्तेखोरी करतात, त्यामुळेच ह्या लोकांचं धाडस वाढलं आहे. आज जरी रोडमध्ये येऊन जर बसले तर ॲम्ब्युलन्स कशी जाणार, शालेय विद्यार्थी कसे जाणार, ज्येष्ठ नागरिक कसे जाणार, असे अनेक लोकांना समस्या आहेत. वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यांना जे कोण इथले जे नगरसेवक असतील, इथले कोण स्थानिक पुढारी आहेत यांचेसुद्धा यांना साथ असलेली दिसून येते. म्हणूनच हे असे डिरिंग करत आहेत. जर यांनी जर लवकरात लवकर जर यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले नाही, बेकायदेशीर जे कोण फेरीवाले असतील हे असतील रोडमध्ये रोडमध्ये येऊन जर हे जर दुकानं थाटत असतील तर यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावा. असं जर येत्या काळात महानगरपालिकेने केलं नाही तर आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहे. आणि तसंच आमच्याकडं बऱ्याच जणांनी याचं फुटेजसुद्धा दिलेलं आहे. यांचे देवणघेवण जे चालू असतं, हप्ते चालू असतात, याचे जे काही व्यावसायिक आहेत, तिथले दुकानदार आहेत, त्यांनी व्हिडिओ काढून आम्हाला पाठवलेले आहेत काही लोकांनी की हे आमच्याकडनं एवढे पैसे घेतात. म्हणूनच त्या लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात डिरिंग वाढलेली आहे. म्हणून आम्ही आज आपल्या माध्यमातून सांगत आहे, लवकरात लवकर ह्या रस्त्यावर बसणारी जर बंद नाही झाली तर आम्ही आता शांत बसणार नाही. आयुक्त कार्यालयात येऊन सुद्धा आंदोलन करणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.